नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आज आपण थोडक्यात वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय याबद्दल बोलणार आहोत किंवा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. सर्वप्रथम समजून घ्या की वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे जी मालमत्ता की आजोबा, वडील, मुलगा अशा सलग 3 पिढ्यातून मिळालेली असते आणि जी मालमत्ता विभाजन न करता चालू ठेवलेली असते ती वडिलोपार्जित संपत्ती ही मानली जाते. स्वतः कमावलेली संपत्ती सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे खरेदी केलेली मालमत्ता किंवा वसियतने मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित नसते. हे 2 तुम्हाला व्यवस्थित मुद्दे समजले असतील. लागू होणारा कायदा कोणता आहे ते पाहूयात. हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 विशेषतः सेक्शन 6 हा कायदा खालील धर्मियांना लागू होतो. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन, पारशी यांना वेगळे वैयक्तिक कायदे लागू होतात. वडिलोपार्जित संपत्तीवर जन्मता हक्क असलेली व्यक्ती आजच्या कायद्यानुसार वडील, मुलगा, मुलगी, 2005 नंतर नातू. पहिला अधिकार नेमका कोणाचा असतो तर सर्वांचा हक्क समान आणि जन्मता असतो. वडिलोपार्जित संपत्तीवर कोणाचाही एकट्याचा अधिकार नसतो. वडील फक्त कर्तेपुरुष असतात, म्हणजेच वडील एकट्याने संपत्ती विकू शकत नाहीत. मुलीचा आणि मुलांचा हक्क काढून टाकू शकत नाहीत. मुलांचा हक्क 2005चा ऐतिहासिक निर्णय सेक्शन 6 नुसार आहे. मुलगी जन्मतः मुलासारखीच समान हक्काची असते, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे. विभाजन कधी होते आणि कसं करतात? जन्मतः मुलगा किंवा मुलगी कोणीही विभाजन मागू शकतो. लेखी कराराने कोर्टातून पार्टिशन सूट दाखल करून किंवा विभाजन झाल्यावर प्रत्येकाचा हिस्सा हा ठरत असतो. त्याच्यानंतर विभाजन झाल्यावर प्रत्येकाचा हिस्सा ठरतो. मग तो हिस्सा स्वतःची मालमत्ता बनते विभाजन झाल्यानंतर. सामान्याचा गैरसमज असाच आहे की वडिलांचे नाव सातबाऱ्याला आहे म्हणजे तेच मालक आहेत. तसेच मुलींच्या लग्नानंतर हक्क राहत नाही. वडील वाटेल तसे विकू शकतात. हे सगळे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे, अमान्य आहे. आपण स्पष्टपणे समजून घेतले असेल की वडिलोपार्जित संपत्तीवर वडील, मुलगा आणि मुलगी सगळ्यांचा समान हक्क जन्मता असतो. कोणाचाही एकट्याचा पहिला अधिकार नसतो, म्हणजे सर्व समान आहेत, सारखे आहेत. हे सर्व तुम्हाला मी वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय याबद्दल थोडक्यात कायदेशीर माहिती सांगितली आहे. तरी पण तुम्ही वकिलांचा सल्ला नक्की घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.